नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. लवकरच चातुर्मास सुरू होत आहे. हा काळ स्वामींच्या चरणी म्हणजेच भगवान विष्णूंच्या चरणी विशेष सेवा अर्पण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. चातुर्मास हा 26 जुलै देवशयनी एकादशी पासून सुरू होत आहे आणि 22 नोव्हेंबर देव उठणी प्रबोधनी एकादशी पर्यंत समाप्त होणार आहे. तर या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असल्याचे मानले जाते. या काळात जप, तप, दान, व्रत आणि सात्विक आहार आणि इतर नियम पालन करण्याला विशेष महत्व दिलेले आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याचा काळ असतो. याला चातुर्मास म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढ 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे 11 दिवस. या काळात एखादे व्रत करतात किंवा एखादे नियम पाळले जातात. मग अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की नेमकं काय करावं? कोणते नियम पाळले पाहिजे? कोणती सेवा केली पाहिजे? तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण शेवटी मी अशी एक विशेष सेवा सांगणार आहे जी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल. नमस्कार. MS10 माझे स्वामी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चातुर्मास म्हणजे देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या 4 महिन्याचा काळ. या काळात निसर्गात आणि आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. म्हणूनच या काळात संयम आणि भक्तीला खूप महत्व आहे. तुमची नित्यसेवा तुम्ही सुरू ठेवाच, पण चातुर्मासात रोज किमान 3 किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अवश्य करा. शक्य असल्यास रोज स्वामी चरित्र सारामृत मधील किमान 3 अध्याय वाचा. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते. जर तुमची काही विशेष इच्छा असेल सेवा करण्याची, तर चातुर्मासाच्या पहिल्याच दिवशी स्वामी समोर दिवा लावून संकल्प सोडा. हा संकल्प 90 दिवसांचा किंवा संपूर्ण चातुर्मासाचा तुम्ही करू शकता. चातुर्मासात काही जण पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करतात. तुमच्यापैकी अनेक माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की मांसाहार केल्यावर सेवा चालते का? तर भक्तांनो, चातुर्मासात तरी किमान सात्विक आहारच ठेवावा. कांदा लसूण टाळता आलं तर उत्तमच. या 4 महिन्यात मनावर आणि शरीरावर ताबा असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल ब्रह्मचर्य पालन करणे तर अतिउत्तमच. कोणाला वाईट बोलू नका किंवा कोणाचा अपमान करू नका. स्वामींना सेवा जितकी प्रिय आहे तितकीच माणुसकी सुद्धा प्रिय आहे. तर या चातुर्मासामध्ये स्वामींची कोणती सेवा आपण करायची, या सेवेचा संकल्प घ्यावा आणि ती सेवा या चातुर्मासामध्ये नित्य नेमाने आपल्या हातून घडली पाहिजे. तरच या सेवेला अर्थ असतो. आता रोज आपण एक जी सेवा केलेली आहे, आता समजा तुम्ही रोज स्वामींना अभिषेक करणार आहात. दूध, दहीने तुम्ही रोज स्वामींना अभिषेक करणार आहात, असा जर तुम्ही नियम घेतला असेल, तर पहिल्या दिवसापासून तर चातुर्मास समाप्तीपर्यंत तुम्हाला हा नियम पाळला पाहिजे तुम्ही. तर रोज तुम्ही स्वामींना दही दुधाचा अभिषेकाचा नियम करू शकता. त्याचबरोबर रोज पुरुष सूक्त म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही रोज म्हणू शकता. दुसरी गोष्ट, स्वामींना तुळस अर्पण करू शकता. रोज एखादं स्तोत्र म्हणायचं किंवा तारक मंत्र म्हणून स्वामींना तो तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकता किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करून तुम्ही तो तुळशीपत्र स्वामींना अर्पण करू शकता. दररोज जर तुमची सेवा असेल 11 माळी जप, तर या चातुर्मासामध्ये आणखीन तुम्ही 11 माळी वाढवू शकता किंवा 3 माळी वाढवू शकता. तुमची जशी इच्छा असेल तशी या महिन्यामध्ये तुम्ही त्या सेवेचा संकल्प घ्यावा आणि तो एक नियम करा. म्हणजे ते आपलं चातुर्मासाचं एक व्रत होतं तयार. त्याचबरोबर काही काही जण काय करतात, दररोज तुळशी समोर हळदीने स्वास्तिक काढतात. हा पण एक नियम घेतात. त्याचबरोबर दररोज चातुर्मासापर्यंत तुळशी समोर तुपाचा दिवा लावतात. दररोज देव्हाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावतात. अशा प्रकारचे नियम आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण आणखीन काय सेवा करू शकतो, गुरुचरित्रातला 14वा अध्याय देखील आपण वाचन करू शकतो. आता ज्यांना कुणाला कुलदेवतेची सेवा करायची आहे या चातुर्मासामध्ये, तर कुलदेवतेची देखील आपण सेवा करू शकतो. त्यामध्ये आपण रोज दुर्गा सप्तशती पाठ मधील एक एक अध्याय आपण वाचू शकतो किंवा रोज एक पारायण अशा पद्धतीने देखील करू शकतो. त्याचबरोबर आपण श्री सूक्त म्हणू शकतो. तुमच्या कुलदेवतेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला कुलदेवतेचा मंत्र माहिती नसेल तर ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हे जे 9 मंत्र आहे हे देखील तुम्ही याचा देखील जाप करू शकता.
कुलदेवतेची सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या कोणत्याच गोष्टी अडून राहत नाही. आणि त्याचबरोबर पितरांची ही सेवा तुम्हाला करणे आवश्यक आहे. तर या महिन्यामध्ये पितरांची देखील तुम्ही सेवा करू शकता. पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र रोज म्हणणे हा देखील नियम, हे देखील व्रत तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. आपले पित्र, आपली कुलदेवता आणि मग आपले इष्टदेवता, जर या तिन्ही देवतांना जर तुम्ही प्रसन्न केले तर तुमच्या कामामध्ये कोणतेच अडथळे येणार नाही. तर त्यामुळे आपले पित्रही संतुष्ट पाहिजेत, आपली कुलदेवताही आपल्यावर प्रसन्न पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्या इष्टदेवतेची सेवा. त्याचबरोबर तुम्ही भगवद्गीतेतील अध्यायाचं देखील पठण करू शकता रोज. आता श्रावण महिना येत आहे, तर भगवान शंकराची देखील तुम्ही सेवा करू शकता. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि शंकराची एकत्रित तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. विष्णू सहस्त्रनाम म्हणून तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करू शकता आणि शिवस्तुती म्हणून तुम्ही शंकर भगवानांची देखील सेवा करू शकता. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हरी आणि हर यांची देखील सेवा या चातुर्मासामध्ये सुरू ठेवू शकता. आणि तुम्हाला जर स्वामींचीच सेवा करायची असेल या चातुर्मासामध्ये, तर तुम्ही पुरुष सूक्त, विष्णू सहस्त्रनाम, स्वामी चरित्र सारामृतातील रोज 3 अध्याय, 11 माळी जप किंवा त्यामध्ये देखील तुम्ही मंत्रजापमध्ये वाढ करू शकता. तुम्ही मंत्रजाप करत नसाल तर रोज 11 माळी जप अशा पद्धतीने देखील तुम्ही नियम करू शकता. रोज स्वामींना तुळशी अर्पण करणे, रोज स्वामींचा अभिषेक करणे, रोज स्वामींना नैवेद्य दाखवणे, रोज स्वामींची आरती करणे, अशा पद्धतीचे नियम आपण या चातुर्मासामध्ये करू शकतो. या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा जो कोणी करतो त्यांच्यावर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो. त्यामुळे जास्तीत जास्त भक्त हा प्रयत्न करतात की या चातुर्मासामधून आपल्याकडून काही ना काहीतरी एक नियम पाळला गेला पाहिजे. मग तो कोणताही असू शकतो. 2 मिनिटाची छोटीशी सेवा देखील असू शकते किंवा तासनतास बसून करणार पारायण देखील असू शकतं. पण आपण ती सेवा किती मनाने करतो याला खूप महत्व आहे. कारण की ही सेवा आपल्याला 90 दिवस करायची आहे. त्यामुळे या सेवेला न कंटाळता ती सेवा तुम्हाला करण्यासाठी रोज उत्साह देईल किंवा रोज तुम्हाला ती करण्यासाठी सोयीस्कर वाटेल अशी सेवा निवडा आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. 26 जुलैपासून देवशयनी एकादशी सुरू होत आहे. तर तेव्हापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. त्याचबरोबर अन्नदान करणे, गायीला गोग्रास देणे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला एखादी वस्तू दान करणे, अशा पद्धतीची देखील तुम्ही नियम पाळू शकता. जर तुम्हाला बसून सेवा करायची नसेल, अशा पद्धतीची तुम्हाला काहीतरी सेवा करायची असेल सामाजिक, तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काही ना काहीतरी वस्तू दान करा. एखाद्या व्यक्तीला अन्नदान करू शकता. गायीला तुम्ही गोग्रास देऊ शकता किंवा गायीला तुम्ही चपाती पोळी देखील खाऊ घालू शकता. अशा पद्धतीचे देखील नियम आपण पाळू शकतो. तुमच्यासाठी जी सेवा सोयीस्कर आहे, तुमच्यासाठी जी सेवा तुम्हाला योग्य वाटते, ती सेवा निवडून तुम्ही त्या सेवेला सुरुवात करू शकता. तर असा हा चातुर्मासाचा नियम आहे. अशा पद्धतीने आपण चातुर्मासामध्ये काही सेवा केल्या, तर आपल्याला भगवान विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त होते. तर या चातुर्मासाबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.